चर्चासत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, कर्मचाऱ्यांना बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणं, त्याचबरोबर कृषी कृषी संबंधित असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा प्रचार प्रसार आपल्याला करणं ही एक जबाबदारी आहे. त्याचबरोबर राज्य शासनाने जर कुठली एखादी जबाबदारी दिली त्यानुसार राज्य शासनाच्या निर्देशानुसार काम करणं. आता तुम्हाला माहिती असेल की आता मागे सोयाबीन अनुदान योजना शासनाने राबवली होती, त्याच्यानंतर कांदा अनुदान योजना राबवली होती. त्याच्यामध्ये होतं काय की बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतं की भविष्यामध्ये काय कुठले काय योजना येऊ शकते किंवा त्याचा फायदा शेतकऱ्यांना पोहोचू शकतो. म्हणजे आता कांदा अनुदान योजनेचं जर बघितलं तर शेतकऱ्यांपेक्षा जे मध्यस्थ होते वाहतूक करणारे त्यांना फायदा झाला. का तर त्यांनी स्वतःच्या नावावरती ती बिलं घेतलेली होती, स्वतःच्या नावावरती पट्टे केलेले. त्याच्यामुळे आपण त्यामध्ये जागरूक राहून आपला जो माल पाठवतो तो आपल्याच नावाने जातो का आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या नावाने जातो का हे पाहणं अतिशय गरजेचं असतं. आणि हा जो डेटा असतो हा बाजार समित्यांकडे रोजच्या रोज आलेली जी शेतमालाची आवक आहे त्याची रोजच्या रोज नोंद केली जाते आणि तो डेटा जो आहे तो सील केला जातो. त्याच्यात परत कुठली गडबड नाही करता येते. त्याच्यामुळे हा जो पणन मंडळाकडे डेटा आहे अरायवल आणि प्राइसेसचा हा डेटा राज्य शासन वेगवेगळ्या योजनांमध्ये वापरतो. त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस शेतमालाची विक्री करतो त्यावेळेस त्याच्या पावत्या घेणं त्या आपण व्यवस्थित ठेवणं या त्याची आपली एक जबाबदारी मोठी पणन मंडळाची रचना जर आपण पाहिली तर राज्याचे पणन मंत्री जे असतात ते अध्यक्ष असतात, राज्यमंत्री उपाध्यक्ष असतात, बाजार समितीचे संघाचे जे चेअरमन आहेत ते आहेत, सरकार आयुक्त, कृषी आयुक्त आहेत, त्याचबरोबर नाबार्डचे प्रतिनिधी असतात, डेवायचे प्रतिनिधी असतात, पणन संचालक असतात. हे असे वेगवेगळे सगळे प्रतिनिधी पणन मंडळावरती काम करतात. आणि एक प्रशासकीय रचना आपण पाहिली तर एवढी म्हणजे कार्यकारी संचालक, सर्वव्यवस्थापक त्यानंतर ते वेगवेगळे विभाग काम करतात. त्याच्यामध्ये निर्यात विभाग आहे, शेतमाल तारण आहे, विधी विभाग आहे, कर्ज औषधालय आहे, बाजार समिती अर्थसंकल्प आहे, संगणक स्मार्ट प्रकल्प आहे, आर्केवायचं आहे आणि हे वेगवेगळे 8 विभाग काम करतात. अमरावती, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे आणि त्याबरोबर राष्ट्रीय सुखी पैसा तंत्रज्ञान संस्था तळेगाव ही सुद्धा पणन मंडळाची एक संस्था आहे. त्या ठिकाणी आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं आणि त्या ठिकाणी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. मागच्या वर्षीच मी त्या ठिकाणी संचालक म्हणून काम केले 1.5 वर्ष. मागच्या वर्षी त्या संस्थेला सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कृषी विभाग आहे त्यांच्याकडून नोडल एजन्सी म्हणून एफपीसीच्या ट्रेनिंगसाठी निवड झाली. त्यामुळे त्या ठिकाणी 3 प्रकारची एफपीसीला ट्रेनिंग दिलं जातं. एक जे आहे ते एफपीसीचे सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी, दुसरं जे आहे ते बोर्ड ऑफ डायरेक्टर आणि तिसरं आहे ते सभासद मेंबर्स. अशा 3 टप्प्याचं वेगवेगळे प्रशिक्षण त्या एनआयपीच्या संस्थेमध्ये दिलेले आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे 54 प्रकारचे प्रशिक्षण आयोजित केले जातात. बाजार समित्यांचं जर आपण राज्यात पाहिलं तर 305 बाजार समित्या कार्यरत आहेत आणि जवळजवळ 624 उपबाजार आपल्या राज्यात सध्या कार्यरत आहेत. आता पणन मंडळाच्या योजना राबवल्या जातात त्याच्या संदर्भात आपण पाहिलं तर शेतमाल तालुका योजना, आंतरराज्य शेतमाल रस्ते वाहतूक अनुदान योजना, फळबाग अनुदान योजना आहे, भौगोलिक बियाची उत्पादनाबाबतची योजना आहे आणि समुद्रमार्ग वाहतूक अनुदान योजना त्या 5 योजना राबवतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी योजना आहे ती शेतमाल तालुका योजना. आपल्या शेतकऱ्यांच्या फायद्याची, शेतकऱ्यांच्या हिताची अशी योजना आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बाजार समित्या पण राबवतात, शेतकरी आहेत. या योजनेचा पुरेपूर फायदा मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी घेतात. त्यामुळं कदाचित आपल्याला ती माहिती नसावी असे नव्हतं, परंतु ही योजना 1990 पासून चालू आहे. ती काय आता नवीन पण म्हणणं चुकीचं करत. तर ही जी योजना आहे याच्यामध्ये आपण बघितलं तर तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, चणा, दाल, करडे, ज्वारी, बाजरी, मका, गहू, वांगे, घेवडा, काजू, बेदाणा, सुपारी, हळद या शेतमाला समावेश आहे. ही योजना कशी आहे तर कुठलाही शेतमाल आपण काढल्यानंतर शेतकरी ज्यावेळेस तिथे विक्री करतो कशासाठी करतो, त्याला पैशाची गरज असते. आणि दुसरं काय कारण त्याच्याकडे साठवणुकीची सुविधा नसते. बरोबर आहे का? घरात तो धान्य साठवून ठेवू शकत नाही म्हणून साठवणुकीची त्याच्याकडे सुविधा आहे. आणि दुसरं कारण त्याला पैशाची गरज असते. त्या दोन्ही गोष्टीचा विचार करून पणन मंडळांनी योजना
मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये आवक झाल्यामुळे त्याचे दर पडतात. बरोबर आहे ना? शेतमालाचे दर का पडतात? आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे. तर मग ते दर जे कमी होतात त्या दराचा फटका शेतकऱ्यांना बसू नये. दर कमी झाल्यानंतर त्याचा फायदा व्यापारी घेतो, शेतकऱ्याला फटका बसतो. म्हणून आपण तो शेतमाल त्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बाजार समितीमध्ये घेऊन जायचा आणि त्या बाजार समितीमध्ये त्यांना सांगायचं की हा माझा शेतमाल तुमच्याकडे शेतमाल तारणकर मला ठेवायचा. मग त्या दिवशीचा जो दर असेल त्या शेतमाला, समजा उदाहरण आपण सोयाबीनचं घेऊ. सोयाबीनची काढणी झाली, सोयाबीनची काढणी झाल्यानंतर दर काय असतो? 4,000 ते 4200 खूप जातो. आणि तोच दर तुम्ही 3 महिन्यांनी जर बाजार मार्केटमध्ये गेला तर कितीपर्यंत जातो सोयाबीनचा? 6,500-7,000 8,000पर्यंत. मागच्या 1-1.5 वर्षात रेकॉर्ड झालं होतं. सोयाबीनचा दर 11,000वर गेला होता. बरोबर आहे ना? पण ह्या वाढलेल्या दराचा फायदा कोणाला? व्यापाऱ्यांना. म्हणून या योजनेत जर आपण ते आपला शेतमाल ठेवला तर त्या दिवशीचा जो 4,000 दर आहे त्या 4,000 दराच्या 75% रक्कम लगेच शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जमा होते. आणि या योजनेमध्ये 6 महिन्यापर्यंत आपण तिथला आपला माल तिथे ठेवू शकतो. कुठलाही आपला शेतमाल असा नाही की 6 महिन्यात त्याचे दर वाढत नाही. असं झालंय का कधी? 6 महिने माल ठेवलाय आणि दर वाढले असं होतं का कधी? माल काढल्यानंतर कधीच होत नाही. बघा तुम्ही आले आणि साधारणपणे 1.5 ते 2 महिन्यातच रेट वाढायला चालू होतं. आणि ज्यावेळेस आपल्याला वाटतंय की नाही आता माझा माल मी विकला पाहिजे, समजा एक 45 दिवसांनी तुम्हाला वाटलं की आज रेट चांगला आहे विकला पाहिजे, त्या दिवशी तुम्ही बाजार समितीमध्ये जायचं आणि सांगायचं की माझा जो सोयाबीन किंवा जे काही शेतमाल ठेवलेला आहे तुम्हाला विकायचं. तर त्या दिवशी समजा रेट 7,000 आहे तर 7,000 रुपयाप्रमाणे तुम्हाला पट्टी मिळते. त्या 7,000 रुपयामधून तुम्हाला जी 75% रक्कम दिली ती मायनस केली जाते आणि त्याच्यावरती 6% वार्षिक दर 6%. 45 दिवसात किती होते? ₹1.25 पण होत नाही साधारण. म्हणजे इतका अत्यल्प कमी व्याजदर आपल्याला तिथं लावला जातो. त्याच्यामुळे ते व्याज आणि आपल्याला दिलेली रक्कम मायनस करून बाकी सगळी रक्कम परत तुमच्या अकाउंटला जमा होते. त्याच्यामुळे ही जी योजना आहे ही शेतमाल तारण योजना खूप महत्वाची आहे. हे जवळजवळ आपल्याकडे 18 पिकांसाठी राबवली जाते. या 18 पिकं तुम्ही घेऊन घ्या वाटल्यास आणि तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही जी योजना आहे ही योजना आपल्या प्रत्येक तालुक्याच्या बाजार समितीमध्ये राबवली जाते. त्या बाजार समितीच्या सचिवाकडे आपण जायचं आणि त्याला सांगायचं की मला हा माझा शेतमाल तारण ठेवायचा आहे. जर समजा त्यांनी नकार दिला तर आमच्याकडे तक्रार द्या, विद्यार्थ्याकडे तक्रार द्या की बाजार समितीमध्ये शेतमाल तारण माल ठेवायचा आहे आणि बाजार समिती ठेवून घेते. असं होणार नाही. परंतु जर तसं झालं तर तुम्ही इमिडिएटली आमच्याकडे किंवा लीडरकडे तक्रार करू शकतो किंवा तिथल्या तालुक्याच्या याकडे सुद्धा तक्रार करू शकतो. कारण या योजनेमध्ये लागणारा जो निधी आहे तो पूर्ण पणन मंडळाकडून बाजार समितीला दिला जातो. बाजार समितीचा निधी नसतो. त्यामुळे निधी हा त्या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. म्हणून ही अतिशय महत्वाची अशी योजना शेतमाल तारण योजना ही आपल्या सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. आता शेतमाल तारण योजनेमध्ये जो माल साठवला जातो ठेवला जातो तो गोडाऊनमध्ये ठेवला जातो. ती साठवणुकीची जबाबदारी ही बाजार समितीची असते. त्याचं फ्युमिगेशन करणं, त्याची योग्य प्रकारे साठवणूक करणं ही जबाबदारी बाजार समितीची असते. त्याच्यामध्ये आपण बघितलं ना तर प्रत्येक शेतमालाच्या प्रकारानुसार त्याचे जी कर्ज वाटपाची मर्यादा आहे ती ठरलेली आहे. त्याच्यामध्ये सोयाबीन, उडीद, चणा, भात, करडई, सूर्यफूल, हळद, ज्वारी, मका, गहू या पिकाला त्या दिवशीच्या बाजारभावाच्या 75% असते किंवा त्याची किमान आधारभूत किमती यापैकी कमी असेल त्या दराने होणाऱ्या किमतीच्या 75%. या दोन्हीपैकी जी कमी असेल ती ग्राह्य धरून 75% रक्कम दिली जाते. वाट्या घेवड्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर 75% रक्कम किंवा 3,000 रुपये प्रति क्विंटल यापैकी जी कमी असेल ते ग्राह्य धरलं. आता आपल्याकडे बेदाण्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर एकूण किमतीच्या प्रमाण
75% किंवा जास्तीत जास्त 7,500 प्रति क्विंटल, म्हणजे 7,500च्या 75% रक्कम आपल्याला 100% मिळणार बेदाण्याच्या. त्याच्यामुळे ही जी योजना ही आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची योजना आहे. ही आंतरराज्य शेतमाल व्यापार रस्ते वाहतूक अनुदान योजना, खरं तर ही जी योजना आहे ही शेतकरी उत्पादक कंपन्यासाठीच पंतप्रधानांनी चालू केलेली योजना आहे. कारण आपण पाहतो की आपण बाहेरच्या राज्यामध्ये ज्यावेळेस आपण शेतमाल पाठवतो त्यावेळेस बाहेरच्या राज्यात पाठवताना आपल्याला वाहतुकीचा जो खर्च आहे तो मेजर कॉस्ट असतो, बरोबर आहे ना. बाहेरच्या राज्यात जर आपण पाठवत असेल तर वाहतुकीचाच खर्च जास्त असतो, म्हणून त्याच्यामध्ये जवळजवळ 50% वाहतुकीच्या खर्चामध्ये अनुदान पंतप्रधानांकडून दिलं जातं. आणि त्याच्या बाबतीत ही योजना आहे. याच्यामध्ये काही ठराविक पिकांसाठी दिलं जातं, त्यामध्ये आंबा, केळी, डाळिंब, द्राक्ष, संत्रा, मोसंबी, कांदा, टोमॅटो, आले आणि नाशवंत पिकं आणि भाजीपाला, म्हणजे जवळजवळ सगळंच आहे. फक्त नॉन पेरिशेबल सोडून येतो, पेरिशेबल क्रॉपसाठी येतो. किलोमीटरची 300 पेक्षा जास्त असावं असं म्हटलं. कर्नाटक नाही, तुम्ही हैदराबाद किंवा अहमदाबाद आपल्याकडून दिल्लीपर्यंत सोडत होतो. त्याच्यामुळे त्या ह्याच्यावरती डिपेंड आहे. आणि 350 ते 750 किलोमीटर, खात्याच्या 50% किंवा 20,000, त्यानंतर 751 ते 1,000 किलोमीटर, 50% किंवा 30,000, असं मॅक्झिमम 75,000पर्यंत ते बाहेरच्या राज्यात जे जातो, सिक्कीम, आसाम, मिझोराम, तिकडे जो जातो त्याला खर्चाच्या 50% किंवा 75,000 यापैकी कमी असते. म्हणजे याशी अनुदान योजना म्हणजे 20,000पासून 75,000पर्यंत वाहतुकीमध्ये अनुदान आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीने यामध्ये मिळू शकतो. धान्य, फळ आणि धान्य महोत्सव अनुदान योजना ही जो पंतप्रधानांची योजना आहे ही प्रामुख्याने शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, बाजार समित्या असतील, सहकारी संस्था असतील, तर यांच्यासाठी म्हणून ही योजना आपण राबवत आहोत. याच्यामध्ये प्रति स्टॉल 2,000 रुपये अनुदान आपण देतो. किंवा 10 स्टॉल असेल किंवा जास्तीत जास्त 50 स्टॉल असेल आणि कमाल मर्यादा त्याची 1 लाखापर्यंत आहे अनुदानाची. याच्यामध्ये जे काही आंबा, संत्रा, मोसंबी, द्राक्ष यासाठी हंगामी फळे तसेच धान्य विक्रीसाठी महोत्सवांचे आयोजन करणं हा त्यामागचा उद्देश आहे. आणि शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा वैयक्तिक शेतकरी यामध्ये तयार झाले पाहिजे, त्यांनी स्वतःच्या मालाची स्वतः विक्री केली पाहिजे, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. हे आपण जे काही आपल्या राज्यामध्ये महोत्सव फोटो आहेत, भौगोलिक मार्गदर्शनाच्या बाबतीत पंतप्रधानांची योजना आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आज आपल्या राज्याच्या जवळजवळ 43 वेगवेगळ्या प्रकारच्या ॲटम्सला भौगोलिक मानांकन मिळाले. त्याच्यामध्ये 2-3 प्रकार येतात. एक शेतमालाचा येतो. शेतमालाचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये 35 शेतमालाला आपल्याला भौगोलिक मानांकन मिळाले आणि बाकीचे जे आहेत ते इतर म्हणजे इंडस्ट्रियल प्रोडक्ट काय असतील किंवा नॅचरल प्रोडक्ट असतील त्याचा समावेश होतो. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपली कोल्हापुरी चप्पल आहे, त्याचबरोबर सोलापूरची चादर आहे, त्यानंतर पैठणी साडी आहे, म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु आपल्या शेतमालाचा विचार केला तर आपल्याकडे 35 शेतमालाला मिळाले आहे. आपल्या सांगली जिल्ह्यात जर आपण बघितलं तर बेदाणा आणि हळद या 2 शेतमालाला भौगोलिक मानांकन प्राप्त झालेलं आहे. नेक्स्ट भौगोलिक मानांकन जी योजना आहे त्याच्यामध्ये एकूण 4 प्रकारांमध्ये ती योजना आपण राबवतो. तर त्यामध्ये अवेअरनेस प्रोग्राम असतात ज्यामध्ये शेतकऱ्यांना माहिती झालं पाहिजे की भौगोलिक मानांकन काय आहे, ती कशासाठी दिलं जातं, त्याचे फायदे काय आहेत. असे जर प्रोग्राम घेतले तर एका प्रोग्रामला 15,000 रुपये याप्रमाणे आपण एका प्रोग्रामला 10,000 रुपये याप्रमाणे 10,000 रुपये प्रति प्रशिक्षण याप्रमाणे आपण अनुदान देतो. आणि याच्यामध्ये
दुसरा जो प्रकार आहे तो भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यानंतर त्या भौगोलिक मानांकन उत्पादित करणारे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची सुद्धा नोंद करणं गरजेचं असतं आणि त्या शेतकऱ्याची नोंद करण्यासाठी पूर्वी 1000 रुपये फी होती परंतु ती आता कमी करून 10 रुपये फक्त केलेली आहे परंतु त्याला फॉलोअप करणं आणि ते पूर्ण भरून घेणं ते चेन्नईला पाठवणं तिथून त्याचा नंबर मिळवणं फार किचकट प्रक्रिया आहे म्हणून ती पूर्ण करण्यासाठी ज्या संस्थेने त्याची म्हणजे म्हणजे आपण ते ज्या संस्थेने त्याची नोंदणी केलेली आहे मालकी हक्क ज्या संस्थेकडे त्या संस्थेने ती प्रक्रिया करणं अपेक्षित धरून एका शेतकऱ्याचा अर्ज प्रोसेस करायला म्हणून 200 रुपये चार्ज म्हणजे चार्जेस आपण अनुदानापोटी त्या संस्थेला म्हणजे खर्च 10 रुपयेच आहे परंतु ते फॉलोअप करणं त्याचं पूर्तता करणं याच्यासाठी म्हणून 200 रुपये अनुदान त्या मालकी हक्क असलेल्या संस्थेला आपण देतो तिसरं जे आहे ते त्याच्यामध्ये या भौगोलिक मानांकन प्राप्त असणाऱ्या शेतमालाची मूल्य साखळी विकसित करणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये पॅकेजिंग असेल त्याचं हँडलिंग असेल किंवा त्याची वेबसाईट तयार करणं असेल ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डेव्हलप करण्यासाठी म्हणून 3 लाखापर्यंत आपण अनुदान किंवा मालकी हक्क असलेल्या संस्थेला देत असतो त्यामध्ये लेबलिंग आहे ब्रँडिंग आहे बारकोड आहे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगू शकतो आणि चौथी गोष्ट म्हणजे शेतमाल जो भौगोलिक मानांकन प्राप्त झालेला आहे त्याचा जर एखाद्या महोत्सवामध्ये सहभाग घेतला तर त्या महोत्सवामध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांना स्टॉलवर पैसे द्यावे लागतात त्या स्टॉलचं भाडं म्हणून 3000 रुपये आपण या योजना अंतर्गत शेतकऱ्यांना देत असतो आणि पुढची योजना म्हणजे समुद्रमार्ग वाहतुकीसाठी अवलंबून यामध्ये हवाई वाहतूक जर आपण बघितलं तर तो खर्चिक असतो त्यामुळे बराचसा आपला शेतमाल जो आहे तो समुद्रमार्गे जात असतो आणि हा समुद्रमार्गे जो शेतमाल पाठवला जातो त्यामध्ये प्रामुख्याने निर्यात करणारे जे देश आहेत आखाती देशातील श्रीलंका बांगलादेश नेपाळ सिंगापूर मलेशिया युरोप त्याचबरोबर अमेरिका असेल जापान दक्षिण कोरिया न्यूझीलंड कझाकिस्तान रशिया मॉरिशस या देशामध्ये जर शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सरकारी संस्थांनी खाजगी एक्सपोर्टर किंवा शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक गटांनी जर त्यांचा समुद्रमार्गे एक्सपोर्ट केला तर एका कंटेनरला 50,000 रुपयापर्यंत करून अनुदान दिलं जाते हे सुद्धा वाहतूक अनुदान भरायचा त्याच्यामुळे डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट या दोन्हीच्या वाहतूक अनुदान योजना या करून राबवल्या तर यानंतर आपण जर म्हणजे पर्यावरणामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा आहेत त्यामध्ये संगणकीकरण आहे पर्यावरणाचे मोबाईल ॲप आहे निर्यात सुविधा केंद्र आहे कृषी पणन नावाचं पर्यावरणाचं मासिक आहे आणि दर महिन्याला करून राबवलेले ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट हा पण खूप महत्त्वाचा एक उपक्रम पर्यावरणाच्या माध्यमातून राबवला जातो आता संगणकीकरणाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर राज्यातल्या बहुतांश सर्व बाजार समित्या ह्या संगणकांनी जोडण्याचं काम पर्यावरणाने केलं त्यामुळे काय होतं तर पूर्ण राज्यामध्ये शेतमालाची होणारी आवक त्याचे दर याची सगळी माहिती एकत्रित त्या संगणकाद्वारे गणित केल्यामुळे पुण्याच्या ऑफिसला मिळतात आणि ते एकत्रित करण्याचं काम त्यासाठी आवश्यक असणारा जो डेटा आहे तो उपलब्ध या माध्यमातून दिला जातो नेक्स्ट ही पर्यावरणाची वेबसाईट आहे www.msamb.com या वेबसाईटवर आपण गेल्यानंतर आपल्याला पूर्ण माहिती या आता जी योजना तुम्हाला त्याची सर्व माहिती मला या वेबसाईटवर मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या 305 बाजार समित्यांमध्ये कुठला शेतमाल किती क्वांटिटी आली त्याचा कमीत कमी दर किती होता कालचा जास्तीत जास्त दर किती होता आणि सर्वसाधारण दर किती होता याची सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटवरती मिळते त्यामुळे ही वेबसाईट तुम्हाला तशी महत्त्वाची आहे हे पर्यावरणाने एक ॲप तयार केलं आहे MSMB नावाचं ते आपण आपल्या मोबाईलमध्ये जर डाउनलोड केलं तर तुम्हाला ही सगळी माहिती त्यामध्ये
मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला ॲप द्वारे दिसू शकेल. त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती आहे, बाजार समितीची दैनिक आवक बाजारभावाची माहिती आहे, राज्यातल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची लिस्ट सुद्धा त्या वेबसाईटवर आपण टाकलेली आहे. त्याचबरोबर कृषी पणन मित्र नावाचं जे मासिक आहे ते ऑनलाईन तुम्हाला वाचायला मिळतं त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे राज्यातील बाजार समित्यांचे प्रोफाईल दिलेले आहेत. हॉर्टिकल्चर ट्रेनिंग कोर्स, हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरची माहिती आहे, बाजार समित्याची दैनंदिन जे आवक होते आणि बाजारभाव ते भरण्याची सुविधा बाजार समित्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. शेतमालाची खरेदीदार विक्रेत्यांची माहिती आहे आणि आता आज जवळजवळ 50,000 त्याचे युजर्स आहेत ॲपचे. पणनच्या माध्यमातून निर्यात सुविधा राज्यामध्ये उभा केली आहे. आपण जर बघितलं तर राज्यामध्ये 44 ठिकाणी वेगवेगळ्या पणन निर्यात सुविधा केंद्र उभा केले. निर्यात सुविधा केंद्र उभा केली म्हणजे नक्की काय केलं तर त्या भागामध्ये उत्पादित होणारा जो शेतमाल आहे तो जर एक्सपोर्ट करायचा असेल आपल्याला तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्यामध्ये प्री कुलिंग असेल, पॅक हाऊस असेल, कोल्ड स्टोरेज असेल किंवा रॅपिंग चेंबर असेल, ह्या ज्या सुविधा आहेत त्या भागामध्ये आपण उपलब्ध करून दिले. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडीला असं डाळिंब निर्यात सुविधा केंद्र पणन मंडळाचं कार्यरत आहे. त्यानंतर ही IFC वितरण सुविधा केंद्र हे नवी मुंबई वाशीला आहे. या ठिकाणी अमेरिकन ऑस्ट्रेलियामध्ये जे काय आपल्याला निर्यात होते त्याचे इरॅडिएशनचं काम त्या सुविधा केंद्रावरून केलं जातं. पण इरॅडिएशन केल्याशिवाय हा जो शेतमाल आपण खाली नमूद केलेला आहे, मसाल्याचे पदार्थ असतील, पशुखाद्य असेल, सुका मेवा असेल, कांदा, आटा, मैदा, कडधान्य, औषधाकरता डिंक, हे जे पदार्थ आहेत ते त्या इरॅडिएशन केल्याशिवाय अमेरिका किंवा युरोपियन देश आहेत किंवा ऑस्ट्रेलिया यामध्ये इम्पोर्ट केलं जात नाही. आणि तेवढ्यासाठी म्हणून इरॅडिएशनची सुविधा पणन मंडळाने वाशी येथे उभा केलेली आहे. आपण जर बघितलं सुविधेतून अमेरिका आणि युरोपला एकूण जी निर्यात झाली ती 12,000 मेट्रिक टनाची आतापर्यंत झालेली आहे. वेपरी ट्रीटमेंट ही जी आहे प्रामुख्याने जपानला जो आपल्या देशातून फ्रेश फूड जात होते त्याच्यासाठी उभा केलेली 20 वर्षापासून उभा केलेली आहे. कारण आपल्या देशामध्ये वेपर ही ट्रीटमेंटची सुविधा नव्हती आणि ती नसल्यामुळे जपानमध्ये आपण भारतातून कुठलाही शेतमाल निर्यात करू शकत नव्हतो. 20 वर्षापूर्वी जपानमधून ही VHT मशीन पणन मंडळाने इम्पोर्ट केली, ती इन्स्टॉल केली आणि त्याच्यानंतर आपल्या देशातून जपानला आणि इतर जे देश आहेत न्यूझीलंड असेल, दक्षिण कोरिया असेल या देशामध्ये आपली निर्यात सुरू झाली. त्याच्यामुळे वेपरी ट्रीटमेंट ही सुद्धा अतिशय महत्त्वाची अशी सुविधा नवी मुंबई वाशीला आपण सुरू केलेली आहे. त्यानंतर भाजीपाला प्रक्रिया केंद्र वाशीलाच आहे. इथून युरोपियन देशांना निर्यातीसाठी आवश्यक जी प्रक्रिया आहे ती केली जाते. त्याबद्दल आपण बघितलं तर भाजीपाला प्रक्रियेच्या वेगवेगळ्या लाईन तिथं तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर हॉट वॉटर डीप ट्रीटमेंट आहे जे अमेरिकेला निर्यात करण्यासाठी आवश्यक असते त्याची सुविधा तिथं आहे. हॉट वॉटर ट्रीटमेंटची युरोपसाठी आवश्यक असते ते पण आहे. प्री कुलिंग आहे, कोल्ड स्टोरेज झोन आहे आणि या सुविधेतून जवळजवळ 15,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त भाजीपाला युरोपला आपण पाठवलेला आहे. हे कृषी पणन मित्र नावाचं मासिक आहे. ते दर महिन्याला आपण पणन मंडळाच्या माध्यमातून प्रसिद्ध करतो. त्याप्रमाणे कृषी विभागाचं शेतकरी मासिक निघतं, त्याचप्रमाणे कृषी पणन मित्र मासिक सुद्धा आपण प्रकाशित करत होतो. त्या कृषी पणन मित्र मासिकाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये मार्केटिंग क्षेत्रामध्ये जे काय घडामोडी होतात त्याचे वेगवेगळे आर्टिकल प्रसिद्ध करतो. काही शासनाचे GR निघाले तर त्या महिन्यात ते प्रसिद्ध केले जातात. त्याचबरोबर प्रक्रिया उद्योगावरती भर दिला जातो. म्हणजे थोडक्यात काय तर पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजीच्या नंतरची जी काही आवश्यक बाबी आहेत त्याच्यावरती भर देऊन त्या वेगवेगळे आर्टिकल वगैरे आपण प्रसिद्ध करत असतो. याच्यामध्ये स्पेशल अंक सुद्धा आपण करत असतो की एखादा अंक फक्त आंब्यावरती, एखादा डाळिंबावरती, एखादा द्राक्षावरती अशी वर्षातून 1-2 अंक निघत असतात. त्याच्यामुळे हे जे वार्षिक आहे ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि याची वार्षिक वर्गणी फक्त 200 रुपये आहे. 200 रुपये आपण भरले तर आपल्याला पूर्ण वर्षभर आपल्या पत्त्यावरती ते घरपोच आपल्याला मिळू शकतं. आपल्याला कोणाला व्हायचं असेल तर आपण 200 रुपये भरून होऊ शकतात मेंबर्स. त्यानंतर हॉटेल एक्सपोर्ट ट्रेनिंग कोर्स हा पणन मंडळाने 2015 पासून सुरू केलेला आहे. वास्तविक आता हा जो कोर्स आहे हा सुरू करण्याचा उद्देशच आहे की
शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी किंवा सहकारी संस्थांनी पुढे येऊन स्वतःचं लायसन्स काढून स्वतः एक्सपोर्ट कसं काढता येईल त्याच्यासाठी म्हणून हा ऑटोमेटेड ट्रेनिंग कोर्स आपण सुरू केलेला आहे. आतापर्यंत 98 प्रशिक्षण सत्र पूर्ण झालेले. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुण्यामध्ये हा 8 दिवसाचा ट्रेनिंग कोर्स असतो. केंद्र शासनाची काही योजना धोरणे असतात त्याची नोडल एजन्सी म्हणून पणन काम करते. याच्यामध्ये इनाम सारखं इनाम आपल्याला माहिती असेल. इनाम माहिती आहे ना, तुम्ही रजिस्टर केलंय का नाही इनाममध्ये? इनाम माहिती आहे का नाही तुला? आपण बऱ्याचदा ऐकतो की केंद्र सरकारने ऑनलाईन मार्केटिंग चालू केलं. ऑनलाईन मार्केटिंग तर इनाम म्हणजे काय? तर ऑनलाईन नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केटिंग. ते इनाम जे आहे ते 3 टप्प्यामध्ये असते. एक तर आपल्याला आपला माल एखाद्या मार्केट कमिटीमध्ये नेऊन विकायचा आहे तर त्याच्यासाठी आपली नोंद असणं गरजेचं असते. इनाममध्ये नोंद केली तर तुमचं पूर्ण माहिती त्या इनाममध्ये राहते. आणि दुसरी गोष्ट तुमची फसवणूक कुणी करू शकतो त्या इनाममध्ये. आज आपण मार्केटमध्ये गेलो तर कदाचित एखादा व्यापारी तुम्हाला खरेदी करताना सांगतो किंवा 1800 रुपये क्विंटल घ्या आणि पेमेंट करताना तुम्हाला 1600 रुपये. तुम्ही त्याला काही करू शकतो, बरोबर आहे ना? तर इनामध्ये ते होऊ शकतो. आणि ज्यावेळेस तो बोलतो ते तिथं लगेच रेकॉर्ड होतो. 1800 सांगितलं तर 1800 रेकॉर्ड होणार. 1800 प्रमाणेच त्याला पेमेंट करणं बंधनकारक असतं. आणि त्या व्यापाऱ्याची सुद्धा नोंद इनामध्ये झालेली असते. म्हणून आपण ज्यावेळेस आपला माल इनाम अंतर्गत बाजार समितीमध्ये विक्रीला जातो त्यावेळेस आपली नोंद इनाम अंतर्गत करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आपले फार्मर प्रोसेसर कंपनीला सुद्धा आपली नोंद त्याच्यामध्ये करता येते. त्याच्यामुळे हे तुम्ही करणं आवश्यक आहे, करा. म्हणजे त्याच्यामध्ये 3 भाग तुम्हाला सांगितले. एक तर त्याच बाजार समितीमध्ये आपला माल विकायचा. समजा सांगली बाजार समितीत माल आणलाय, सांगली बाजार समितीमध्येच विकायचं. आपल्याकडे लिलाव पद्धती कशी असते? बोली असते. बोली करताना काय होतं, मी काय रेट सांगितलं ह्यांना कळतो, ह्यांनी काय सांगितलं त्यांना कळतो, ते काय सांगतात त्यांना कळतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा तिथं लिंक होऊ शकते, चेंज होऊ शकते त्याची. तो ठरलं म्हणजे एवढं पर्यंत त्याच्याबद्दल जायचं नाही. पण इनामध्ये काय होतं, हे ऑनलाईन असल्यामुळे व्यापारी काय ते त्यांच्या दुकानातूनच बसून मोबाईलवरती रेट टाकतात. आणि कॉम्पिटिशन याच्यात का वाटतं तर याच्यात तुमचं सांगलीचा व्यापारी नाही होत, कोल्हापूरचा पण व्यापारी, पुण्याचा पण व्यापारी, अहमदाबादचा पण व्यापारी, दिल्लीचा पण व्यापारी. ज्या व्यापाऱ्याला तुमचा माल चांगला वाटतो तो रेट टाकणार आणि खरेदी करणार. त्याच्यामुळे इनाम ही योजना अतिशय महत्वाची आणि फायदेशीर अशी आहे. याच्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपली नोंद करणं गरजेचं आहे. आणि याची नोंद करण्यासाठी आपल्याला बाजार समितीकडे जाऊन ते फॉर्म भरावा लागतो किंवा ऑनलाईन सुद्धा याची सुविधा येतात पोर्टलवर. त्याच्यावर सुद्धा आपण ते नोंद करू शकतो. माल आपण ज्यावेळेस मार्केट कमिटीमध्ये घेऊन जातो, घेऊन गेल्यानंतर तिथं इनामच्या सुविधा ज्या बाजार समित्यात आहे त्या ठिकाणी तिथं लॅब आहे. तिथं तुमचे सॅम्पल घेतले जातात. सॅम्पल घेऊन त्याचं टेस्ट करून त्याचं कोडिंग करून ठेवलं जातं आणि ते स्पेसिफिकेशन जे आहे ते डिस्प्ले केले जातात. त्यानुसार तिथं अहमदाबादचा व्यापारी तुमचं बघू शकतो. आणि त्याच्यात शेतकरी फसवणूक करू शकत नाही आणि व्यापारी फसवणूक करू शकतो. त्यामुळे दोघांनाही ते फायदेशीर. आता इनामचं जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये 2016 पासून हे सुरू केलेलं आहे. या E20 प्लॅटफॉर्मवर देश पातळीवर एक बाजार या संकल्पनेतून ते उभा केलेलं आहे. बाजार समिती संपूर्ण लिलाव प्रक्रियेचे संगणकीकरण केलेलं आहे. केंद्र शासनाचा कृषी व शेतकरी कल्याण स्मॉल फार्मर्स ॲग्रीबिझनेस कॉन्सोर्टियम SFAC या संस्थेद्वारे त्याची अंमलबजावणी केली जाते. मागची घ्या. इनामची वेबसाईट वरती दिलेली आहे inam.go.in. त्याच्यामुळे याच्यावर जाऊन आपण आपली नोंदणी करू शकतो. हे इनामचे 3 स्तर तुम्हाला मी आता सांगितले. पहिला तर तो
एका राज्यातील शेतमाल दुसऱ्या राज्याचा व्यापारी खरेदी करू शकतो. त्याच्यामध्ये 141 कोटी उलाढाल झालेली आहे आपल्या राज्यातील. तिसरा जो आहे तो 2 राज्यातील बाजार समित्या, राज्यांतर्गतमध्ये नागपूर, पुणे, कोल्हापूर, सांगली असेल. आणि तिसरा जो आहे तो त्याच्यामध्ये आंतरराज्य म्हणजे 2 राज्यातील बाहेरच्या राज्यातील व्यापारी त्याच्यामध्ये खरेदी करू. याच्यात आपण रेशीम कोड, कापूस, कांदा आणि मूग याची उलाढाल जास्त आहे. त्यामध्ये केरळ, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान या राज्यातील बरेचसे व्यापारी इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि जवळजवळ 32 कोटींचा टर्नओव्हर या तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यामध्ये झाले. आता या इनाम ऑप्शनचे फायदे काय? प्रचलित लिलाव प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुसूत्रता आहे. शेतकऱ्याला राज्यातील इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाची विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे. राष्ट्रीय स्तरावरील बाजारामुळे शेतमालाच्या विक्रीबाबत स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यास योग्य मोबदला मिळण्यास मदत होणार. आणि ई पेमेंट म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा होतात. हे इनामचे फायदे. म्हणजे आरपीओ राष्ट्रीय कृषी विकास योजना जी आहे त्या अंतर्गत राज्यामध्ये प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून 108 बाजार समित्यांमध्ये 1000 मेट्रिक टनाचे गोडाऊन आपण उभा केलेले आहे. त्यामधून निर्माण होण्याची साठवणूक क्षमता आहे ही 1 लाख मेट्रिक टनाची नव्याने निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे आरपीओ अंतर्गत जी गोडाऊन आहेत त्याचाही उपयोग आपण शेतमाल कामगारांच्या योजनेसाठी करीत आहोत. त्या इनाम अंतर्गत धान्य चाळण यंत्र हे सुद्धा आपण बाजार समित्यांना दिलेले आहे. जेणेकरून आपला शेतमाल तिथे नेल्यानंतर त्याची काडी कचरा असेल, खडे असतील हे वेगळे करून त्याची स्वच्छता करून परत रिपॅक करून ते मार्केटमध्ये आणले जातात. त्याचं एक चांगलं उदाहरण आपल्याला यायचं झालं तर बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही जी सुविधा आहे ही साधारणपणे 20 वर्षापासून राबवली जाते. आणि शेतकऱ्याचा शेतमाल तिथं नेल्यानंतर आता मला तो 50 रुपये काहीतरी एका पोत्याला घेतात ते पूर्ण क्लीन करून द्या. परंतु क्लीन केल्यानंतर 50 किलोचं पोतं तयार केल्यानंतर त्याच्यावरती मार्केट कमिटीचा शिक्का लावला जातो. आणि समजा गहू असेल तर गहू, बाजरी असेल तर बाजरी, तो शेतमाल कुठलाही व्यापारी टोचा मारून हातात सॅम्पल पाडून बघत नाही. बाजार समितीचा शिक्का म्हणजे ते ए ग्रेडचाच आहे असं ग्राह्य धरलं जातं. त्याच्यामुळे ते ए ग्रेडचाच दर मिळणार. आणि आपल्याला माहिती असेल की आपण जर शेतमाल विक्रीसाठी मार्केटमध्ये नेला तर 10 प्रकारचे व्यापारी तो टोचा मारून हातात घेतात, टाकतात खालीच. नुकसान शेतकऱ्याचं होतं. आणि त्या धान्य चाळण यंत्रामुळे शेतकऱ्याला 200 ते 250 रुपये दर क्विंटलला जास्त मिळतो. हा फायदा आहे. म्हणून धान्य चाळणी यंत्र सुद्धा आपण राज्यामध्ये 18 बाजार समित्यांमध्ये उभा केलेले आहे. ही एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून आपण बँकिंग प्रकल्प आपल्या मराठवाडा माहिती आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट प्रोजेक्ट कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू आहेत तेही आपल्याला माहिती असेल. मॅग्नेट प्रकल्पाची माहिती आमचे तज्ज्ञ म्हणजे ते आपल्याला सांगतील जातात. नेक्स्ट मॅग्नेटचेच माहिती आहे. नेक्स्ट हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाभाडेला. नेक्स्ट NIPH संस्था ज्या ठिकाणी आपण वेगवेगळे ट्रेनिंग आयोजित करतो. म्हणजे आजच्या कार्यशाळेत तुम्हाला मी माझ्याशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे काही उद्देश आहे तो राज्यातील शेतकरी संपत्तीपर्यंत होणार शेतमालाची विक्री व्यवस्था बळकट करणं, राज्यांतर्गत तसेच पण राज्यात मार्केट लिंकेजेस डेव्हलप करणं, थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी विविध पर्यायांचा अवलंब, शेतमालास योग्य बाजारभावासाठी शासन स्तरावरून उपाययोजनांची अंमलबजावणी आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून मार्केटिंग आपल्याला कसं करते. नेक्स्ट याच्यामध्ये निर्देश आपण बोललेले आहे. राज्यातील शेतकरी उत्पादक संस्थांचा डेटाबेस तुम्हाला आता जे सुरुवातीला आल्याला सांगितलं की आपण त्यामध्ये डेटाबेस तयार करतो. दुसरा जो आहे तो जिल्हा स्तरावर कार्यशाळा ज्या आपण घेतलेली आहे त्यामध्ये संकलित करण्यात आलेल्या डेटाबेस जो आहे त्याची खातरजमा करणे, विक्री व्यवस्थेच्या अडचणी त्याच्यावर चर्चा करणे, संस्थांच्या काही सूचना असतील तर ते पाहणे. तिसरा टप्पा जो तो लिंकेजेस डेव्हलप करणे. त्याच्यामध्ये मग संस्थात्मक लिंकेजेस, संस्था, खाजगी कंपन्या, थेट लिंकेजेस, महोत्सव, विक्रीदाने, प्रदर्शने, हाऊसिंग सोसायट्या, वैयक्तिक लिंकेजेस,
उत्पादक वैयक्तिक ग्राहक याची सांगड करणे आणि एक्सपोर्टच्या बाबतीतचे इंटेरियस काय आता याच्यावर आपण चर्चा करणार. तुम्हाला काय पाहिजे आणि कशा पद्धतीने आपल्याला इथून पुढे जायचं या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. तर त्याच्या अगोदर मला वाटतं सुयोग तुम्ही मॅग्नेटचं बोलतोय. मॅग्नेट सांगा म्हणजे मग आपण चर्चा करूया.